चला तर मैत्रिणी, आज आपण पुदिन्याची चटणी बनवूया. स्वच्छ निवडून आपला पुदिना निवडून स्वच्छ धुतलेला आहे. हे हिरवी मिरची, कमी तिखट आणि तिखट 2 मिरच्या टाकलेल्या आहे. आपलं ओलं खोबरं आहे आणि लसणाच्या 5-7 पाकळ्या. आणि आता तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेऊया. 2च तिखट मिरच्या टाकल्या, बाकी कमी तिखट मिरच्या ह्याच्या. कमी गॅसवर तवा ठेवून मिरची आणि लसूण भाजून घेऊया. 1-2 ड्रॉप तेल टाकलेलं आहे. कमी गॅसवर मस्त अशा छान अशा आपल्या मिरच्या भाजून घेऊया. त्यानंतर लसूण टाकल्यात, 5-7 पाकळ्या टाकल्यात लसणाच्या. त्या पण आपण कमी गॅसवर भाजून घेऊया. चांगले हलवून भाजून घ्यायच्या कमी गॅसवर. सुकं खोबरं भाजायचं नाही आणि आलं पण भाजलं नाही. पुदिना धुवून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता हे सर्व मिरच्या काढून मिक्सरमध्ये पुदिना, ओलं खोबरं आणि आपली भाजलेले हिरवी मिरची आणि लसूण आणि आलं कापून टाकू त्यामध्ये. पाणी न घालता वाटण तयार करायचं. आता हे वाटण तयार झालं, आपली चटणी झाली तयार. यामध्ये तडका द्यायचा. थोडंसं तेल ठेवायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता याचा तडका देऊ. ही मिरची आरामात 8 दिवस तरी जाते. त्यामध्ये घेताना सुक्या चमच्याने घ्यायचा. 1 वेळेस करून बघा, छान लागते.